तर विद्यार्थी मित्रांनो, GS अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायालय भरती पेपरसाठी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बुलढाणा या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 2, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय किती वर्ष आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 65 वर्ष आहे. प्रश्न क्रमांक 4, जगात जैवविविधता करार कोणत्या वर्षी करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सन 1993 मध्ये जगात जैवविविधता करार या वर्षी करण्यात आला. प्रश्न क्रमांक 5, संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, प्रवरानगर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना सुरू झाला. प्रश्न क्रमांक 7, कोकिळा कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, झारखंड या राज्याचा कोकिळा हा राज्यपक्षी आहे. प्रश्न क्रमांक 8, हेनले पासपोर्ट निर्देशांकात भारताचे स्थान कितवे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 81. प्रश्न क्रमांक 9, जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या दिवशी असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 21 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस असतो. प्रश्न क्रमांक 10, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, काठमांडू या ठिकाणी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, चिल्का हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 12, मलायगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ओरिसा या ठिकाणी मलायगिरी हे शिखर आहे. प्रश्न क्रमांक 13, कृत्रिम पाऊस पडण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सिल्वर आयोडाईज याचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 14, कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लॉर्ड डफरिन यांच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 15, दाभोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पालघर या जिल्ह्यात दाभोसा हा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 16, सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केली आहे. प्रश्न क्रमांक 17, अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधित कलम खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 312 हे अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधित कलम आहे. प्रश्न क्रमांक 18, भारतीय वंशाचे नीलमोहन यांची कोणत्या कंपनीच्या CEO पदी निवड झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, यूट्यूब. प्रश्न क्रमांक 19, पाण्यामध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यक असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सूर्यप्रकाश हे पाण्यात हरितद्रव्य तयार होण्यासाठी आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 20, भारतीय रेल्वेने ट्रेन गार्डच्या पदाचे नाव बदलून काय केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ट्रेन मास्टर. प्रश्न क्रमांक 21, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची नेमणूक कोण करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती हे भारताचा नियंत्रक व लेखापरीक्षक यांची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 22,
ग्रामोद्धार मंडळाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी ग्रामोद्धार मंडळाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 23वा घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल हे घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 24वा मैतेई, कुकी व नागा या आदिवासी जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर या राज्यात मैतेई, कुकी, नागा या आदिवासी जमाती प्रामुख्याने या राज्यात आढळतात. प्रश्न क्रमांक 25वा राष्ट्रीय खेल दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय खेल दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 26वा केंद्र सरकारने कोणत्या संघटनेला दहशतवादी घोषित केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 खलिस्तानी टायगर फोर्स या संघटनेला केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. प्रश्न क्रमांक 27वा दुसऱ्यांदा NCSC म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विजय सांपला यांची NCSC म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 28वा रस्ते वाहतूक मंत्र्यांनी 8 सीटर वाहनासाठी किती एअरबॅग अनिवार्य केले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 6 एअरबॅग अनिवार्य केले आहेत. प्रश्न क्रमांक 29वा महाराष्ट्र पोलीस संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रजनीश शेठ यांची महाराष्ट्र पोलीस संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 30वा खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 31वा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक या राज्यात भारतातील सर्वात मोठा धबधबा या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 32वा राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ब्राह्मो समाजची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 33वा PWG हे खालीलपैकी कशा संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नक्षलवाद याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 34वा भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आर्यभट्ट हे भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 35वा महाराष्ट्र राज्यात कोठे जैवविविधता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर या जिल्ह्यात जैवविविधता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.